ब्लॉग्स में आपका फिर से एक बार स्वागत। अयोध्या के बाद शायद हम अभी मिल रहे हैं, और अभी भी हम इस वजह से मिल रहे हैं क्योंकि हम जा रहे हैं एक बहुत ही स्पेशल जगह पे। महाराष्ट्र से एक पूरा ग्रुप आया है जो मुझे दिल्ली से केदारनाथ की यात्रा करवाने ले जा रहा है। ये है मेरे दादा और ये है मेरा दोस्त सूरज। तो ये दोनों महाराष्ट्र से दिल्ली आए हैं और दिल्ली से हरिद्वार आए हैं, और मैं भी दिल्ली से हरिद्वार आई हूँ। आज हम हरिद्वार ही रुकेंगे और हरिद्वार के बाद हम कल जाएंगे गौरीकुंड। आज कोई भी ज़्यादा बात करने के मूड में है नहीं क्योंकि ये 3 दिन से लगातार ट्रैवल कर रहे हैं। तो हम कल आपको मिलते हैं और कल सारा डिटेल ट्रैवल का प्लान बताते हैं। गुड नाइट। हरिद्वारच्या सिद्ध बाबा शंकरगिरी आश्रममध्ये आम्ही थांबलो होतो आणि इथे जेव्हा आपण बुकिंग करतो तेव्हा इथे अगदी स्वच्छ सुंदर रूम दिलेले असतात आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था इथे केलेली आहे, नाश्त्याची सुद्धा इथे व्यवस्था केलेली असते आणि हे अगदी माफक दरात इथे भेटतं. म्हणजे अगदी 2200 मध्ये आम्ही 2 रूम्स बुक केल्या आणि यात जेवण वगैरे सगळं इन्क्लुडेड होतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हरिद्वारवरून आम्ही ही गाडी बुक केली होती आणि ही गाडी आम्हाला सोनप्रयागपर्यंत सोडणार होती. त्यानंतर आम्ही केदारनाथचं दर्शन करून आल्यावर परत ही गाडी आम्हाला हरिद्वारपर्यंत सोडणार होती आणि याचे चार्जेस आम्हाला 20,000च्या जवळपास त्यांनी घेतले होते. त्यातही अजून जर त्यात दिवस वाढले किंवा ठराविक दिवसांपेक्षा अजून 2-3 दिवस एक्स्ट्रा असेल तर ते एक्स्ट्रा चार्जेस घेतले जातात. हरिद्वारवरून केदारनाथ जात असताना रस्त्यात ऋषिकेश लागतं. म्हणजे अगदीच आपण ऋषिकेशच्या मधून जात नाही, पण ऋषिकेशच्या साईडने एक बाहेर ब्रिज आहे, तिथून आपण निघतो. पण तिथूनही ऋषिकेश खूप सुंदर दिसतं आणि जाईपर्यंत सुद्धा खूप सुंदर सुंदर निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटतं. हो मंडळी, कसं वाटतंय आपल्याला महाराष्ट्रातून दिल्लीला येऊन? मस्त, एकदम छान वाटतंय. चुप रे, तुम्ही सांगा. एकदम छान वाटतंय, मस्त. तुम्हाला कसं वाटतंय? दिल्ली कसं वाटलं आमचं? दिल्लीमध्ये थोडं गरम झालं, पण छान आहे. नरम कधी खूप जास्तच गरम आहे दिल्ली. काय रे दादा, काय म्हणतो? काय म्हटलं? शिवराज तुला कसं वाटलं? शिवराजला नाही आवडलं, जेवण पण नाही आवडलं, काहीच नाही आवडलं. जायचं का महाराष्ट्रात परत? हा शिवराज, कसं वाटतं तुला? कुठं चाललो आपण आता? शिवगंगा ब्रिज. बघ, ब्रिज केवढं भारी आहे. मग दादा काय म्हणणं आहे? महाराष्ट्रातून नॉर्थमध्ये येऊन कसं वाटतंय? नॉर्थ एरिया फिरण्यासाठी फारच छान वाटतो मला. पण नंतर घरी जावं वाटतं. हां, आणि जास्त दिवस झाले की घरी जावं वाटतं, पण घरी गेल्यानंतर असं वाटतं की पुन्हा यावं. जसं आमच्या इकडे आमचे सरकार येते, मी पुन्हा येईन. आले तर नाही ना, पण आले म्हणा तोडून म्हणून. गंगा ब्रिजवरून जेव्हा आपण पुढच्या दिशेने प्रस्थान करतो तेव्हा देवप्रयाग नावाची एक जागा आपल्याला लागते आणि त्या जागेवर अलकनंदा आणि भागीरथी नदीचं जे आहे तो संगम इतक्या सुंदर पद्धतीने वरून दिसतो की काय सांगू. आता आम्ही देवप्रयाग संगमवर आलेलो आहोत आणि इथे भागीरथी आणि अलकनंदा ज्या 2 नद्या आहेत त्या एकत्र होतात आणि इथून पुढे गंगेची सुरुवात होते. माझ्यासोबत दादा आहे, दादा आपल्याला माहिती सांगेल. क्षेत्र देवप्रयाग आहे आणि या ठिकाणी अलकनंदा येते, या ठिकाणी भागीरथी येते. या दोन्ही नद्यांचा संगम होऊन पुढे गंगेची निर्मिती होते. तर अलकनंदा नदीमध्ये 6 नद्या एकत्र येऊन भागीरथी नदीमध्ये पण अशा उपनद्या मिळून भागीरथी तयार होते, अलकनंदा तयार होते आणि इथे आल्यानंतर गंगा तयार होते. इथून पुढे ही गंगा तयार झाली. आणि ह्या जागेचं नाव काय? देवप्रयाग संगमवर आम्ही आता आहोत आणि इथून या 2 नद्या एकत्र होऊन इथे पुढे मिळून ही गंगा नदी तयार झालेली आहे आणि इथून पुढे तिला गंगा नदीच्या नावाने ओळखलं जातं. तर तुम्ही जेव्हा केदारनाथ ट्रिपवर याल तर इथे नक्की या. देवप्रयाग संगम हे रस्त्यातच इथे लागतं तुम्हाला आणि अर्धा किलोमीटर इथे खाली चालत यावं लागतं आणि इथे खाली आल्यावर हा मस्त नजारा तुम्हाला बघायला मिळेल. थोड्या वेळ आम्ही इथे थांबून थोडे फोटो काढून मग इथून पुढे जायचं. थंड पाणी खूप देवप्रयाग नंतर आम्ही पुढे जेवणासाठी थांबलो आणि सगळ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली होती. जेवणासाठी सगळे आतुरले होते की कधी जेवण येईल आणि कधी सगळे जेवतील.
जेवण केल्यानंतर आणि थोडं पुढे आल्यावर आम्ही धारादेवी मंदिराजवळ आलो. धारादेवी साठी सुद्धा खाली उतरावं लागतं, पण अतिशय अप्रतिम असं हे मंदिर पाण्यावर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक कथा इथल्याबद्दल सांगितली जाते की हे मंदिर इथून हलवून इथली मूर्ती जी आहे ती दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न उत्तराखंड सरकारने केला होता. पण जेव्हा या गोष्टीचा निर्णय अंमलात आणायची वेळ आली त्याच्या आदल्या रात्री इथे प्रलय आला आणि मग तेव्हापासून या मंदिराला हलवण्याचा कोणी इथून प्रयत्न केला नाही. हे धारादेवी टेम्पल आहे जे पाण्यात वसलेलं जे आहे. पाण्यात वसलेलं आहे आणि जे पूर्ण काय म्हणतात त्याला, इकडे बघून पूर्ण उत्तराखंडचं रक्षण करणारी ही देवी आहे. अच्छा. धारादेवी मंदिर. आणि धारादेवी हिचे 2-3 रूप दिवसभरात बदली होतात ते पाहायला भेटते. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळे रूप बघायला भेटतात. वेगवेगळे रूप धारादेवीचे असतात. हरिद्वारवरून केदारनाथला जाताना जो रस्ता लागतो तिथे मध्ये हे धारादेवी मातेचं मंदिर लागतं आणि हे मंदिर पूर्ण पाण्यावर उभा आहे. खूप अप्रतिम असं जुनं हे मंदिर आहे आणि पूर्ण उत्तराखंडचं हे रक्षण करतं असं इथले लोकांची मान्यता आहे की ही देवी जी आहे ती पूर्ण उत्तराखंडाची रक्षण करते. कसा होता मंडळी चढण्याचा अनुभव? मस्त. जेवण जिरलं मोटरपर्यंत. दम लागला का? दम थोडा. सचिन दादा काय अनुभव? आजच्या चालल्यावर आजची कसली मॅच प्रॅक्टिस मॅच होती. नेट प्रॅक्टिस. नेट प्रॅक्टिस उद्या वन डे आहे. आज 20 खेळ झाले. लाईव्ह मॅच आहे उद्या. मग दादा लँडस्लाईड झालेली आहे आणि एकंदरीत आम्हाला थोडा वेळ ब्रेक मिळालाय. मोकळा श्वास आहेच आपल्याला. आणि या पोराला फोटो काढायला चान्स भेटलेला आहे. किसको बोलते हो आप? कुठे रे तू असं बोलतो आम्ही. इधर उधर देखने को इकडे तिकडे बोलते. और क्या बोल रहे थे आप? कूटे किसको बोलते? कुठे कुठे रे तू? कुठे कुठे मतलब कहा कहाँ? कहा हा. काय म्हणतात आजी? कुठे रे तू? कुठे रे तू? हा. आणि पुरी असं म्हणतो ना, मराठी ए जरा सीख है आगे भैया. सरक आगे. ए, पुढे जा पुढे जा. पुढे पुढे चल पुढे चल. पुढे चल. सोनप्रयागला पोहोचेपर्यंत मी असे रस्ते बघितले की जे मी आयुष्यात ह्याच्या आधी कधी बघितले नव्हते. म्हणजे रस्त्यांवर खड्डे असण्यापर्यंत ठीक आहे, पण असे रस्ते जिथून जर पाय सटकला किंवा गाडीचं चाक जरी स्लिप झालं तरी तुम्ही डिरेक्ट खाईमध्ये असणार, दरीत असणार. अशा रस्त्यांवर चालताना आयुष्याचा हा पहिला अनुभव होता. उत्तराखंडचं नैसर्गिक सौंदर्य, इथल्या पाण्याचं सौंदर्य आणि पाण्याचं थोडंसं रौद्र रूप बघत आम्ही सोनप्रयागजवळ पोहोचलो. आणि सोनप्रयागच्या अलीकडेच एक छोटंसं गाव आहे सीतापूर नावाचा. तिथे आम्ही रूम घेतली आणि मग तिथे आम्ही रात्रीचं थांबलो. आता प्रतीक्षा होती ती उद्याची, कारण उद्या उठून आम्ही जाणार होतो केदारनाथ. केदारनाथला आम्ही जाणार होतो, ज्याच्याबद्दल फक्त विचार केला होता, फक्त स्वप्न बघितलं होतं की आयुष्यात कधीतरी केदारनाथला जाऊ. पण केदारनाथला जायच्या आधीच इतका पाऊस सुरू झाला आणि जे घडायचं नव्हतं तेच घडलं.